त्यांना वाटलं पैसा दिला की बाजारात सारं मिळतं, बाजारात विकत मिळत नाही असं काय त्यांना उत्तर सापडेना, ते गप्पच राहिले. जयवंताबाई हसल्या आणि प्रतापाला जवळ घेऊन म्हणाल्या, प्रताप अरे बाजारामध्ये पैसा दिला की सारं मिळतं, सोनं चांदी हिरे मोती माणकं माणसं लोह मद्य मांस आणि हो बायका सुद्धा मिळतात. बाजारात मिळत नाही ते फक्त स्वातंत्र्य, ते विकत मिळत नाही, भीक मागून मिळत नाही, रडून तर मुळीच मिळत नाही, ते मिळतं फक्त लढून. छोट्या प्रतापांनी प्रश्न केलाय, मासाहेब तुम्ही म्हणतात स्वातंत्र्य मिळतं ते लढून, मग आपल्या आजूबाजूचे लहान मोठे सरदार लढतातच आहे, रोज कुठे ना कुठे लढाई होतातच आहे, कुठे मिळतंय आपल्याला स्वातंत्र्य. जयवंताबाई म्हणतात, प्रताप अरे ते लढतायत ते अकबराच आहे, ते लढतायत स्वार्थासाठी वतनासाठी जहागिरीसाठी, आणि हे मिळवण्यासाठी जातात ते सुलतानाच्या दरबारात झुकवतात माना मुजरा करायला. पण प्रताप अरे तुला शपथ आहे आमच्या आत्म्याची, तू जाऊ नकोस त्या सुलतानाच्या दरबारात. अरे संत सज्जनांशिवाय शंभू भवानी शिवाय एक लिंगजी शिवाय आणि आई वडिलांशिवाय कोणा पुढे वाचलास तर शपथ आहे. ते लढतायत ते अकबरासाठी, पण प्रताप तो अकबराविरुद्ध लढ. प्रतापांनी प्रश्न केलाय, साहेब आज अकबराविरुद्ध लढवलं म्हणजे बंट समजलं जातं. आई उत्तर देत आहे की होय प्रताप तू बंट, उद्ध्वस्त झालेल्या हजारो देवळा तुला आवाज येतोय प्रताप तू बंट, सुलतानी तलवारी खाली कत्तल झालेल्या हजारो राजपुतांची तळतळती आपल्या तुला म्हणतायत प्रताप तू बंट, सुलतानी घनाखाली फुटलेल्या हजार मूर्त्या तुला म्हणतायत प्रताप तू बंट. प्रताप अरे तू स्वतंत्र राणा हो, हा ज्वालामुखीतून निर्माण झालेला अजस्र अरवली पर्वत तुला मुजरा करेल, प्रलयकारी सामर्थ्याचा हा राजपुताना हजार हातांनी तुला मुजरा करेल. हा राजपुताना म्हणतोय तू बंट कर, तो पर्वत म्हणतोय तू बंट कर. अरे पर्वत आणि प्रताप एकत्र आले तर ती दिल्ली ही हा देईल प्रताप. कुणी म्हणेल प्रताप हा अविचार आहे, पण प्रताप तू हा अविचार. कुणी म्हणेल प्रताप हा वेडेपणा आहे, पण प्रताप तू हा वेडेपणाच कर. अरे वेडी माणसं किती हात घडवतात, तुला लागलेलं वेळ यापूर्वी भगवान श्री कृष्णाला लागलं होतं, त्याच वेळातून कंस ठार झाला, पृथ्वी मुक्त झाली. प्रताप अरे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं साऱ्या राजपुतांचं राज्य निर्माण करत होता. आणि एकदाच बाळ राजा प्रतापांच्या मुख्याच्या क्लेशाला आवाज द्यायला, आणि बाळ प्रताप म्हणतात की साहेब मी निर्मित ते शेतकऱ्यांचं राज्य, मी निर्मित ते कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं समस्त हिंदूंचं राज्य, आणि होईल मी तो रामराज्य. आई जयवंताबाईंनी अशा पद्धतीनं प्रतापांना घडवलं. अशाच पद्धतीनं आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं. प्रश्न असा आहे, आपण शेकडो वर्षापासून मागणी करतो राणा पुन्हा जन्माला या, पण राणांच्या पासंगालाही पुरेल असा व्यक्ती जन्माला आला नाही. कारण काय असावं? कारण आहे ज्या पद्धतीनं जयवंताबाईंनी शिकवलं घडवलं त्या पद्धतीनं आज आपली आई घडवत नाही.